नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? वेलकम टू मॉम्स किचन. आज मी एक खूपच छान असं रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. खूपच छान असं हेल्दी ही रेसिपी आहे. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल. खूपच टेस्टी, खूपच स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये आपण 1 चमचा तेल टाकूया आणि तेल तापलं की आपण त्यात टाकणार आहोत अर्धा कप नाचणीचं पीठ. हे आपण छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे. आता इथे टाकायचं आहे आपल्याला 1 कप रवा. ह्याचं प्रमाण असणार आहे 1 कप. जर नाचणीचं पीठ असेल तर 2 कप रवा. अशा प्रकारे आपल्याला हे मेजरमेंट असणार आहे. मी इथे अर्धा कप पीठ घेतलेलं आहे नाचणीचं आणि 1 कप रवा घेतलेला आहे. हे छान आपल्याला भाजून झालं की आपण हे काढून घेऊया आणि आपण आता त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे. छान असं आपल्याला तेल तापलं की मग ह्यात टाकायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे. उपम्यामध्ये मोहरी खूपच छान लागते. आणि इथे मी 2 चमचे उडदाची डाळ टाकलेली आहे. उडदाची डाळ अशी थोडीशी लालसर झाली की आपण ह्यात टाकणार आहोत कढीपत्ता. धुवून मी असं त्याला थोडंसं कट करून घेतलेलं आहे. आणि आता इथे हिरवी मिरची टाकायची आहे. तिखट तुम्ही कमी जास्त अंदाज बघून तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही इथे हिरवी मिरची टाकू शकता. हे बघा, छान असे मिरची थोडीशी भाजली गेली की आपण इथे थोडे काजू टाकणार आहोत. आपल्याला हा नाश्ता थोडासा हेल्दी बनवायचा आहे म्हणून मी इथे थोडे काजू टाकलेले आहेत. तुम्ही इतर ड्रायफ्रूट्स पण इथे ॲड करू शकता. आणि इथे मी एक मोठा बाउल भरून असं बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे. छान आपण हे एक मिनिटभर आपण हे परतून घेऊया. हे बघा, छान परतून झालेलं आहे. आता आपण इथे पाणी ॲड करूया. दुप्पट प्रमाण असणार आहे. म्हणजेच आपल्या इथे 1.5 कप रवा आणि पीठ असेल तर तिथे आपण 3 कप पाणी टाकायचं आहे. या प्रमाणात तुम्ही जर हे पदार्थ बनवाल तर खूप छान होणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ह्या पाण्याला मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे. हे बघा, छान असं उकळी पाण्याला आलेली आहे. आणि आता आपण जे भाजून ठेवलेलं रवा आहे ते आपण यात ॲड करूया. असं आपण इथे बघा, घाबरू नका, गुठळ्या होणार नाही आहेत. आपण सर्व टाकून द्यायचं. इथे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि छान थोडंसं आटलं की हे छान मिक्स होतं आणि खूपच छान असं हे उपमा तयार होतो. हे बघा, असं छान मिक्स करत जा तुम्ही. एकही गुठळी राहत नाही. एकदम सॉफ्ट असा हा उपमा. हे बघा, छान असं हे उपमा बनलेलं आहे. आता ह्याला आपण झाकण लावून 3 मिनटं वाफ काढून घेऊया. हे बघा, 3 मिनटं झालेली आहेत. बघा किती सुंदर असं छान एकदम हा उपमा झालेला आहे. पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि चवही खूपच छान आहे. एकदम चविष्ट असं हे खायला लागतं. हे बघा, याची टेस्ट खूप छान येते. आता इथे आपण टाकणार आहोत अर्धा
लिंबाचा रस आणि इथे तुम्ही थोडी कोथिंबीर ॲड करू शकता। हे बघा, मस्त असं आपण मिक्स करून घेऊया आणि गॅस इथे आपल्याला बंद करायचा आहे। आपलं गरमागरम असं नाश्ता, नाचणी आणि रव्याचा उपमा तयार आहे। मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही प्रेस करा, म्हणजे असे छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईन। धन्यवाद। आणि हे मी शेंगदाण्याची आमटी बरोबर सर्व केलेलं आहे। तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर हे सर्व करू शकता। चटणी नसेल तर तुम्ही दह्यासोबतही हे सर्व करू शकता। खूपच छान अप्रतिम हे नाश्ता लागतो खायला। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास कमेंट करा। असे छान छान पदार्थ खात राहा, नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा। धन्यवाद। टेक केअर। बाय बाय।